श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अवतरणिका। श्री गणेशाय नमः। श्री गुरुदेव दत्तात्रय चरणारविंदाभ्याम नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। प्रथमाध्यायी मंगलाचरण। मुख्य देवतांचे असे स्मरण, श्री गुरुमूर्तीचे दर्शन भक्तांप्रती जाहले। द्वितीयाध्यायी ब्रह्मोत्पत्ती, चारी युगांचे भावकथिती, श्री गुरु सेवा दीपकाप्रती घडली ऐसे कथियले। नामधारका अमरजा संगमा, श्री गुरुनेती आपुले धामा, अंबरीश दुर्वास यांचा महिमा तृतीयाध्यायी कथियेला। चतुर्थाध्यायी अनुसे प्रती, छळावया त्रिमूर्ती येती, परीतीयेचे पुत्र होती, स्तनपान करीती आनंदे। पंचमी श्री दत्तात्रय घरी, सवय अवतार पिठापुरी, श्रीपाद श्रीवल्लभ नामधारी, तीर्थयात्रेसी निघाले। सहाव्यात लिंग घेऊनी, रावण जाता गोकर्णी, विघ्नेश्वरे विघ्न करुणी, स्थापना केली तयाची। गोकर्ण महिमा असंख्यात, रायाप्रती गौतम सांगत, चांडाळी उद्धरली अकस्मात। सातव्या अध्यायी वर्णिती, माता पुत्र जीव देत होती, तयाप्रती श्री गुरु कथा सांगती। शनी प्रदोष व्रत देती, ज्ञानी करीती अष्टमी। नवमाध्यायी रजकाप्रती, कृपाळू गुरु राज्य देती, दर्शन देऊ म्हणता पुढती, गुप्त झाले मग तेथे। तस्करी मारिला भक्त ब्राह्मण, तस्करा वदिती श्री गुरु येऊन, ब्राह्मणाला प्राणदान देती दशमाध्यायात। माधव ब्राह्मण करंजपुरी, अंबा नामे त्याची नारी, नरसिंह सरस्वती तिचे उदरी, एकादशी अवतरले। द्वादश अध्यायी मातेप्रती, ज्ञान कथुनी पुत्र देती, काशी क्षेत्री संन्यासी घेती, यात्रा करीती उत्तरेची। माता पित्यांते करंजपुरी, भेटून येती गोदातिरी, कुक्षी व्यथेच्या विप्रावरी, कृपा करीती त्रयोदशी। क्रूर यवना ते करुणी शासन, सायन देवास वरदान देती श्री गुरु कृपा करुण। 14व्या अध्यायी पंचदशी श्री गुरुमूर्ती, तीर्थे सांगती शिष्यांप्रती, यात्रे दवडून गुप्त होती, वैजनाथी श्री गुरु। षोडशी ब्राह्मणा श्री गुरुभक्ती, कथुनी दिदली ज्ञान शक्ती, श्री गुरु आले भिल्लवडी प्रती, भुवनेश्वरी सन्निध। भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण, जीवा छेदुनी करी अर्पण, त्यास श्री गुरूंनी विद्या देऊन धन्य केला सप्तदशी। घेवडा उपटून दरिद्राचा, कुंभ दिदला हेमाचा, वर्णिला प्रताप श्री गुरूंचा। अष्टदशाध्यायात औदुंबराचे करुणी वर्णन, योगिनीस देऊनी वरदान, गाणगापुरास आपण 19 श्री गुरु गेले। स्त्रियेचा संबंध दवडून, पुत्र दिदले तिजला दोन, एकमर्ता कथिती ज्ञान, सिद्ध रूपे 20व्यात। तेची कथा 21। प्रेत आणले औदुंबरापाशी, श्री गुरु येऊन तेथे नेशी, पुत्र उठवती कृपाळू। भिक्षा दरिद्र्या घरी घेती, त्याची वंद्या महिषी होती, तीस करुणी दुग्धवती, 22व्यात वर दिदला। 23व्यात श्री गुरुस, राजा नेई गाणगापुरास, तेथे उद्धरती राक्षस, त्रिविक्रम करी श्री गुरुनिंदा, भेटो जाती त्रिविक्रमा, दाविती विश्वरूप महिमा, विप्र लागे श्री गुरुपाद पद्मा। 24व्यात वर देती, म्लेच्छां पुढे वेद म्हणती, विप्र ते त्रिविक्रमा छळती, त्याला घेऊन सांगाती, गुरुपाशी आला 25। 26व्यात त्या ब्राह्मणा, श्री गुरु सांगती वेदरचना, त्यागा म्हणती वादकल्पना, परिते उन्मत्त नायकती। 27 आणुनी पतिता, विप्रांसी वेदवाद करिता, कुंठित करुणी शापग्रस्ता, ब्रह्म राक्षस त्या केले। 28 तया पतिता, धर्माधर्म सांगुनी कथा, पुनरपी देवनी पतितावस्था, ग्रहाप्रती दवळीला। 29 भस्म प्रभाव, त्रिविक्रमा कथिती गुरुराव, राक्षसा उद्धरी वामदेव, हा इतिहास तयातची। 30व्याध्यायी पतिमरता, तयासी श्री करी बहु आकांता, 30 श्री गुरु नाना कथा, कथुनी शांत उपहाती। 31व्यात तोची कथा, पतिव्रतेचे धर्म सांगता, सहगमन प्रकार बोधिता, ते श्रीयते जगद्गुरु, सहगमनी निगता सती, श्री गुरुस झाली नमस्कारिती, आशीर्वाद देऊनी ते तिचा पती। 32व्यात उठविला, 33व्यात रुद्राक्ष धारण, कथा कुक्कुट मर्कट दोघेजण, वैश्य वेशेचे कथन करीती रायते पराशर। रुद्राध्याय महिमा वर्णन, 34व्यात निरूपण, राजपुत्र केला संजीवन, नारद भेटले रायाते। पंचत्रिशत प्रसंगात कचदेव यानी कथा वर्तत, आणिक सोमवार व्रत सोमंतिनीच्या प्रसंगे। 36 ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणा, स्त्रियेने नेले परान्न भोजना, कंटाळूनी धरती श्री गुरुचरणा, त्याला कर्म मार्ग सांगती। 37 नाना धर्म, विप्रा सांगोनी ब्रह्मकर्म, प्रसन्न होनी वर उत्तम, तेथे श्री गुरु तयाते। 38 भास्कर ब्राह्मण, तिघांपुरते आणले अन्न, जेविले बहुब्राह्मण, आणिक गावचे शूद्रादी, सोमनाथाची गंगा येवती, 60 वर्षाची वंध्या होती, 30 दिदली पुत्र संतती। 39व्या अध्यायी
नरहरी करवी शुष्क काष्टा, अर्च ओनी दवडले त्याच्या कुष्टा, शबरकथा शिष्य वरिष्ठा 40व्यात सांगती, 41 सायन देवा, हस्ते घेती श्री गुरु सेवा, ईश्वर पार्वती संवाद बरवा, काशी यात्रा निरूपण, पुत्र कलत्रेसी सायन देव, येवणी करती श्री गुरुस्तव, त्याला कथिती यात्रा भाव, वरही देती 42, 43 अनंतव्रत, धर्मराया कृष्ण सांगत, तेची कथा सायन देवाप्रत, सांगूनी व्रत करविती, 44 तंतुकार भक्तासी, श्री पर्वत दाऊनी क्षणेसी, शिवरात्री पुण्यकथा त्यासी, विमर्शन राजाला कथेली, 45 कुष्ठी ब्राह्मण, आला तुळजापुराहून, त्याला करुणी संगमी स्नान, कुष्ठ नासुनी ज्ञान देती, कल्लेश्वर हि परगे ग्रामास, श्री गुरु भेटती नर्सरी कवीस, आपुला शिष्य करीती त्यास, 46 अध्यायी, 47 दिवाळी सन, गुरुसी आमंत्रिती 7 जन, तितुकी रूपे धरुणी आपण, गेले मठई राहिले, 48 शूद्र शेती, त्याचा जोंधळा कापुनी टाकीती, शतगुणे पिकुनी पुडती, आनंद विलय रयाते, 48 शूद्र शेती, त्याचा जोंधळा कापुनी टाकीती, शतगुणे पिकुनी पुडती, आनंद विलय तयाते, 49 श्री गुरुमूर्ती, अमर जा संगम महात्म्य कथिती, स्नान करुणी दवडती, कुष्ठ देवदारती रत्नाबाईचे, म्लेच्छांचा स्फोटक दवळती, भक्तिस्तव त्याचे नगरा जाती, पुढे श्री पर्वती भेटो म्हणती, 50 अध्यायी, 51-52 श्री गुरुमूर्ती, देखुनी या क्षिती पाप प्रवृत्ती, उपद्रवितील नानायाती, म्हणून गुप्त रूपे राहावे, ऐसा करुणी निर्धार, शिष्यांसी सांगती गुरुवर, अजी आम्ही जाऊ पर्वतावर, मल्लिकार्जुन यात्रेसी, ऐसे ऐकुनी भक्तजन, मनी होती अति उद्विग्न, शोक करती आक्रंदोन, श्री गुरुचरणी लोळती, इतके पाहुनी श्री गुरुमूर्ती, वरद हस्ते तया कुरवाळीती, मदभजनी धरा असक्ती, मठधामी राहोनिया, ऐसे बोधुनी शिष्यांसी, श्री गुरु गेले कर्दळी वनासी, नाविक मुखे सांगुनी गोष्टीशी, निजानंदी निमग्न होती, ऐसे अपार श्री गुरुचरित्र, अनंत कथा परम पवित्र, त्यातील 52 अध्याय मात्र, प्रस्तुत कथिले तुजलागी, सिद्ध मने नामधारका, तुझ कथिली अवतरणिका, श्री गुरु गेले वाटती लोका, परी श्री गुरु गुप्त असती गाणगापुरी, कलियुगी अधर्म वृद्धी पावले, म्हणून श्री गुरु गुप्त झाले, भक्त जनाला जैसे पाहिले तैसे भेटती अद्यापि, श्री गुरु दत्तात्रयर्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.